नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे 4,000 रुपये अजूनही सरकारकडे प्रलंबित आहे, कारण 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले नाहीत. आणि याबाबत एक अपडेट येत आहे. काही रिपोर्टने सांगितल्यानुसार 15 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये येणार, अशा संदर्भातील माहिती आली. आणि त्यानंतर अनेक शेतकरी मित्रांनी विचारलं की खरंच नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आता आम्हाला जमा होणार आहेत का? मागे आपण पाहिलं होतं की एक बातमी आली होती ज्यामध्ये जे 56 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केले असं सांगण्यात आलं होतं. याबाबतची अधिकची माहिती घेतली असता अशा संदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती नाही की जे कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना नमो शेतकरी योजनेतून अपात्र केलं जाईल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी या योजनेअंतर्गत राज्यातील सध्या 90 लाख शेतकरी पात्र आहेत आणि या 90 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने 6,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या वतीने 6,000 रुपये असे वर्षाला 12,000 रुपये, महिन्याला 1,000 रुपयांप्रमाणे मिळतात. परंतु या योजनेमध्ये पीएम किसान म्हणजेच की केंद्र सरकारची जी योजना आहे त्या योजनेचा हप्ता वेळेवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतो. परंतु नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्याच्या वेळी काही दिवस शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते. यावेळी तर 2 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणं बाकी आहे. सध्या आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये जवळपास 40,000 कोटींच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे आणि यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता लांबला की काय असा देखील प्रश्न उपस्थित होत होता. आणि यामध्ये आता सांगितलं गेलं की 15 ऑगस्ट रोजी हप्ता जमा होईल. मग हे 15 ऑगस्ट रोजी खरंच हप्ता जमा होणार आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आहे का? कोणतं परिपत्रक, कोणतं निवेदन किंवा कोणती अधिसूचना आहे का? अशी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने खरंच नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत का नाही ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे किंवा सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे 15 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती नाही. म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायचा असता तर कदाचित त्या संदर्भातील आधी माहिती येते. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हे 2 हप्ते प्रलंबित आहेत याबाबत चर्चा होईल किंवा कर्जमाफीबाबत देखील अनेक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आहेत, ज्यामध्ये रेग्युलर कर्जदारांनी आम्हाला देखील 2 लाख रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यासोबत अनेक शेतकरी असे आहेत की जे पात्र असून देखील त्यांची नावं पहिल्या यादीमध्ये आले नाहीत आणि कर्जमाफी अंतर्गत जे वितरण प्रक्रिया सुरू आहे याबाबतचा देखील सर्व अहवाल त्या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत. आणि म्हणूनच जर नमो शेतकरी योजनेचे हप्ते हे 4,000 रुपये किंवा 2,000 रुपये जरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असतील तर त्या संदर्भातील शासन निर्णय असेल तो आज येणं आवश्यक असणार आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे. यामुळे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे आणि राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मागणी करतोय की शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे. कारण लक्षात घ्या, सध्या राज्याचा खरीप हंगाम सुरू आहे. दुबार पेरणीचं शेतकऱ्यावर संकट आहे. काही भागांमध्ये खूप जास्त पाऊस झाला तर अनेक भागांमध्ये कसलाच पाऊस झाला नाही. शेतकरी पुन्हा एकदा संकटात आहे. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पाहिजे असे पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत 2-2 महिने शेतकऱ्यांना थांबावे लागत आहे. तर मग किमान शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करावे, कारण या योजनेअंतर्गत हप्ते थकीत आहेत. लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेची पुरवणी मागणीमध्ये त्या ठिकाणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या पुढील वर्षभरासाठी निधीची तरतूद केल्याची माहिती आहे. म्हणजेच की निधीची तरतूद म्हणजे 1 वर्ष तरी नमो शेतकरी योजना चालेल. त्यासोबतच जी अफवा आहे किंवा जे सांगितलं गेलं की 56 लाख शेतकरी त्यामधून अपात्र होणार, 56 लाख अपात्र होणार, याबाबत देखील या हप्ता वितरणामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये कोणतंही संकट राहणार नाही. खरं तर कर्जमाफी आणि नमो शेतकरी दोनही विषय वेगळा आहे. या दोनही योजनांचा एकमेकांशी दूर दूरून संबंध नाही. कर्जमाफीसाठी आता जर 23 लाख शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरले आणि त्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद करणार असाल तर ही कुठली पद्धत आहे? म्हणजेच रेग्युलर त्यांनी बँकेत आणून पैसे भरले, प्रत्येक वर्षाला त्यांनी त्यांचे कर्ज नमूजून केले आणि या 23 लाख शेतकऱ्यांचा जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद करणार असाल तर ही कुठली पद्धत आहे? परंतु लक्षात घ्या, सरकारच्या वतीने कोणत्याही मंत्र्याच्या वतीने कोणत्याही अधिकाऱ्यांच्या वतीने याबाबतची माहिती नाही. म्हणजेच की नमो शेतकरी योजना आणि कर्जमाफीच्या लाभार्थीचा कुठलाही विषय येणार नाही. नमो शेतकरी
शेतकरी योजना राज्यामध्ये सुरू आहे, याचे हप्ते प्रलंबित आहे, ही देखील तेवढीच वास्तविकता आहे. म्हणूनच पुन्हा एकदा मागणी करतोय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतची चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. कारण कर्जमाफी असेल किंवा शेतकऱ्यांचे इतर प्रश्न असतील ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा देखील प्रश्न त्या ठिकाणी आज मार्गी निघावा आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण व्हावे. लक्षात घ्या, योजना बंद झाली आहे अशा सर्व अफवा आहेत. योजना नमो शेतकरी सुरू आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणं आवश्यक असणार आहे. म्हणूनच 15 ऑगस्टचा जर मुहूर्त आहे, 15 ऑगस्ट बाबत जर बोललं जातंय तर नक्कीच आम्ही देखील मागणी करतोय की 15 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण करावे. तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून पुढील सर्व कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.